कुणाल सर, कपिल सर यांनी बरोबर आपण फक्त दाखवली हवा ही माणसं आहेत. त्यात पण कुणाल दादांच्या रेफरन्स ना यांचा आपल्याला कॉन्टॅक्ट मिळाला. फक्त यांनी जी काय पहिला भेटलेले आपल्याला आणि एकदम शांत बसलेले, म्हणजे आता यांचे सिलेक्शन एकदम शांत, म्हणजे एक शब्द बोलून ना म्हणलं आता याचं सिलेक्शन होते काय नाही. माझं विजय खबाले. पण रात्री तिने जो काय जलवा केला जाऊन मासे पकडायचा खुरप्यानं, तिथं जागेवर सिलेक्शन. जाग्यावर सिलेक्शन म्हणजे मासे पकडतातच. आणि रात्रीचं म्हणल्यावर तुम्हाला रात्रीचं म्हणल्यावर संशय यायचा. तसं काय नाही, मासं असं जायला पकडत माहित होतं. खुरप्यानं मासं पकडायचं, खुरप्यानं मासं पकडायचं, खुरपं मारून पकडायचं. ऋषिकर सर त्यांचं सिलेक्शन पण कसं आहे, यांचं पण एक सांगतो. ह्यांचा पण एक किस्सा कसा आहे. यांचं सिलेक्शनच्या आधी ॲक्च्युली 3 तालमीतल्या वेगळ्या लोकांचं आपलं ऑडिशन चालू होतं. आणि ते ऑडिशन चालू असताना जी मुंबईची आपली माणसं आलेली आहेत त्यांना त्रास व्हायला नको म्हणून ह्यांनी त्यांच्या तालमीतल्या लोकांना जे काय मारत होती, नुसता गुच्छा घालत होती, शिव्या 4 गुच्छा घालत होती. आणि ते जो आरोप बघितला कपिल दादा, कुणाल दादांनी म्हणलं हे पोरं काय कुछ तो अलग कर रहा है. मग त्याला लगेच हे ऑडिशन थांबलं, तू ये म्हणले, तू ऑडिशन सर. पॉडकास्ट पण आलाय म्हणून तुमचा पॉडकास्ट तर जोरात आलेला. पॉडकास्ट पण बघा. सांगतो का बघा पॉडकास्ट माझा आला 1 नंबर झालाय. आता बघा तुम्ही. आमच्या शो मध्ये पित्तांबरी पण होती. कशी पण घासा, पण पित्तांबरीनच घासा भांडी असं होतं. आणि एक जिलेट काढलं होतं, म्हणजे जिलेट काढ आणि ते कसं बी खरडून काढा, पण त्यानंच काढा. आणि काय होतं, मॅट्रोमॅन काय मराठी मॅट्रोमनी. तू काय म्हटलास? मॅट्रोमॅन. चला हवा तुझं ऑडिशन आहे आणि त्यात आम्हाला गेस्ट म्हणून बोलली. गेस्ट बरोबर आहे ना. पण आता शो मध्ये जाऊन आमची एवढी मोठी पोस्ट झाली की डायरेक्ट गेस्ट म्हणून बोलवायला लागल्यात. पहिली ऋषिकेशला काय माहित नाही मला, पण गाव लेवलला एवढी किंमत नव्हती. कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म जी मराठीने दिलता काय प्लॅटफॉर्म. मग त्यामुळं आम्हाला आम्ही संधीचं जोडलं, सोन्याचं संधी केली. संधीचं सोनं केलंय. ठरवून येत नाही बयाला. आता आम्ही डायरेक्ट जाऊन गेस्ट म्हणून बसणार आहे तिथं. त्यांनी डायरेक्ट आमचा प्रोमो पण टाकायच्या नादावरती ती शूटिंग करून. बघू आता कसं काय काय होतंय. मी स्वतः आलेलो ऑडिशन द्यायची म्हणून. मी 1 आठवडा झालं नियोजन केलेलं की ऑडिशन द्यायची आपल्याला इथं. तुला गेस्ट, मला स्वतः गेस्ट म्हणून बोलवले, त्यामुळे सगळं गणलंय. मीठच आळणी आहे माझं. त्या शो मध्ये पण होतं तसं पण झालं, तसंच आळणी आहे. आणि इथं पण आळणीच राहिलं. या नाही, भातावर नाही आता आपल्या भातावर डाळ यायची. ओके स्टार्ट. पडत बाकी मस्त. चल हवा सिटीत मी गाजवलंय. तुम्ही चला हवा इथे डॉन तुमच्यातनंच एक निघणार. कॉमेडीचा डॉन आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातनं झाला पाहिजे. ऑडिशन चांगल्या पद्धतीने द्या, व्यवस्थित. कोल्हापूर जिल्ह्यात आला पाहिजे असं काय म्हणणं काय. आम्ही पण सातारवरून आलो. सगळी पश्चिम एवढं नक्की आहे की जवळचा तुझ्याचा असणार आहे, तो सिलेक्ट होईल. पश्चिम महाराष्ट्र म्हणा. ऑल महाराष्ट्र सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांना धन्यवाद. त्याची कला दिसेल तोच पुढं जाईल. आम्ही पण एन्जॉय केला चलगाव सिटी मध्ये, तसा तुम्ही पण एन्जॉय करा. रोज अंबाबाईच्या नावानं पुढे 1, 2, 3 कॅमेरा रोलिंग. सायलेन्स ऍक्शन. मी आलोय कोल्हापूर जिल्ह्यात हवाई उद्देशाला ऑडिशन चालू आहे इथं. आणि ऋषिकेश मी आलोय. आम्ही चलगाव सिटीमध्ये जसं गाजवलं तसं कोल्हापूर जिल्ह्यानं पण गाजवावं असं या मोटिवेट करायला आम्ही आलो इथं. शुभेच्छा द्यायला आलोय सगळ्यांनी. आणि
चला हवा युदे यात सगळ्या मित्र मैत्रिणी भावासनी सगळ्यांनी शुभेच्छा द्या. आणि तुम्ही दोघं इथे आल्यावर तुम्ही बघितलं की भरपूर गर्दी आहे, भरपूर जण वेगवेगळ्या प्रकारे कॉमेडी करायला आले. कसं वाटतंय तुम्हाला दोघांना इथे येऊन? ते येऊन तर लई भारी वाटते. आणि आता आम्ही शुभेच्छा द्यायला आलो ऑडिशन जी आल्या त्यासनी सगळ्यांना सांगायला आले की चला हवा येऊ द्या काहीच. आणि तुम्हाला काय वाटतं मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद कुठून मिळेल हा कॉमेडीचा डॉन? मला तर वाटते सगळ्या महाराष्ट्रातनं एक मिळतीलच कॉमेडीचा डॉन. पण होता होईल तेवढं कोल्हापूर जिल्ह्यातनं आम्हाला पाहिजे.